नमस्कार. ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत. अर्जुन सायलीला विचारत असतो, तुम्ही देवासमोर जी शपथ घेतली ती काय होती. तेव्हा ती म्हणते, आपलं लग्न तर खरंच झालेलं आहे ना, म्हणून आपण तर मंदिरात जाऊन लग्न केलं, मी कुठे खोटं बोलली. तेव्हा तो परत विचारतो, तुम्ही जे नंतर बोलला ते. तेव्हा ती म्हणते, मी घाबरून गेले, मग माझ्या तोंडातून जे निघालं मला ते समजलंच नाही. इकडे आजी चैतन्याशी फोनवर बोलल्यानंतर तन्वी आणि अस्मिताची खबर घेते. तुमच्या दोघींमुळे मी आज तोंडघशी पडली. तुम्ही मला काही येऊन सांगतात माझ्या नातवाबद्दल आणि मी ते करते. इथून पुढे मला काहीही सांगायचं नाही. तन्वी, आजपर्यंत मी तुझ्या प्रेमाखातर मी तुझं ऐकत होते, पण इथून पुढे माझ्या नातवाविरोधात माझे कान भरायला आलीस तर तुमची दोघींची खेरणे निघा इथून, असं म्हणत प्रिया आणि अस्मिताला आजी हाकलवून लावते. इकडे अर्जुन दुसऱ्या दिवशी सायलीकडे बघतो. सायलीचा मूड खूप नाराज दिसतो. मग तिला हाक मारतो, मला फाईल देता का. मग ती फाईल आणून देते, पण एक शब्दही बोलत नाही. तेव्हा तो तिला वारंवार सांगत असतो, आज मी बाहेर चाललो, मला डबा नको, मी बाहेरच मीटिंग करणार आहे, उशीर होईल. पण ती काहीही उत्तर देत नाही. मग तो म्हणतो, चला मी निघतो. मग तरीही ती काही रिॲक्शन देत नाही. आज यांना काय झालंय म्हणून त्यालाही टेन्शन येतं. आणि इकडे खरंच प्रेमात पडले आता हे कसं कळावं तेही तिला समजत नसतं. अर्जुन बाहेर येऊन एक सिम कार्ड काढतो, मोबाईलमध्ये घालतो. इकडे चैतन्याला टेन्शन आलेलं असतं की अर्जुन समोर कसं उभं राहावं. त्याला सत्य जर कळलं तर तो काय म्हणल. त्याला आता सायली आवडू लागली आहे, सायलीच्या तो प्रेमातही पडलेला आहे आणि मी जे बोलून बसलोय त्याच्यामुळे आता खूप मोठं संकट येणार आहे. त्याच्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. इकडे फोन वाजतोय, त्याचं लक्ष नसतं. साक्षी त्याला सांगते फोन वाजतोय. मग तो फोन उचलतो. पटकन अर्जुन म्हणतो, मी तुला फोन केला आहे, कोणालाही कळलं नाही पाहिजे, हा नंबर दुसऱ्या नावाने सेव्ह कर. तर तो म्हणतो, ओके पंकज, बोल काय चाललंय. पंकज नाव साक्षीसमोर तो बोलतो. मग तो विचारतो, तुझ्याजवळ कोणी आहे का. मग चैतन्य म्हणतो, हो. अच्छा, आता तुझ्याजवळ साक्षी आहे तर. मग तो म्हणतो, कुणालाही काही कळू देऊ नको, मी जे बोलतोय ते ऐक फक्त. तेव्हा अर्जुन सांगू लागतो, आजीला कसं काय कळलंय माहीत नाही, पण आजी आमचं लग्न खरं आहे का म्हणून शपथ घ्यायला लावत होते. तेव्हा चैतन्य म्हणतो, एक काम करतो, मी तुला भेटतो आणि सगळं सांगतो, मला सगळ्या गोष्टींची उत्तर माहिती आहे. इकडे कल्पना बोलत असते की आजीने काल जे केलं ते का केलं असावं. तेव्हा अस्मिता म्हणते, खरं तर तू सुनेच्या आणि मुलाच्या नावांचं झापडं लावले आहे. त्यांचं प्रेम तुला खरं वाटते, पण ते खरं नाही आहे. आजीने ते ओळखलं. तेव्हा सायली म्हणते, मी कुणाला फसवण्यासाठी असं केलेलं नाही. तेव्हा कल्पना म्हणते, तू शांत राहा, मीच तिच्याशी बोलते. कल्पना सांगू लागते, त्या दोघांचं खरंच प्रेम किती एकमेकांवर तुला दिसत नाही का. ते दोघं एकमेकांना किती जुळवतात. ते जेव्हा सायली हरवली तेव्हा अर्जुनने तिला शोधून काढलं होतं, किती कासावीस झाला होता. आणि हे सगळं ऐकून सायलीला कळलं की खरंच ती पण त्याच्या प्रेमात पडलेली आहे. त्यालाच तर प्रेम म्हणतात. इकडे कल्पनाला टेन्शन आलं की ही अस्मिता बोलल्यामुळे सायली तिच्या रूममध्ये निघून गेली की काय. मग सायली रूममध्ये जाते. तिला ते क्षण आठवतात जेव्हा अर्जुन तिला किती प्रेमाने सगळं हे करत होता आणि सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि ती तिच्या मनाशीच म्हणते, याचा अर्थ मी खरंच त्यांच्या प्रेमात पडलेली आहे आणि मलाच कळत नव्हतं. मग ती फोटो बघते, नाचू लागते आणि त्यांच्या फोटोकडे बघते आणि म्हणते अर्जुनला, आहो मी तुमच्या प्रेमात पडले आहे. हे क्षण किती छान आहे. आता प्रिया साक्षीला जाऊन भेटते आणि तिला सांगते की तिने खरी शपथ घेतली देवांसमोर. पण साक्षी म्हणते हे शक्यच नाही, कारण चैतन्याने जे सांगितलं ते एकदम सत्य आहे, याच्यात काहीही खोट नाही. 100% त्यांचं लग्न फेकच आहे. इकडे अर्जुनला सगळं हकीकत कळल्यानंतर तो चैतन्यावर चिडतो. तू असं कसं केलं, इतका राग होता तुला माझ्या मनात. चैतन्याला खूप वाईट वाटत असतं. तो म्हणतो, मला काय करावं सुचेना, मी जे केलं ते खूप मोठी चूक आहे. आत्ता मला या क्षणाला असं वाटतंय कुणालसारखं मीही माझ्या जीवाचं काहीतरी करून टाकावं. आणि अर्जुनने लगेच त्याच्या गालात जोरात मारली. असा काही विचार पुन्हा करू नको, याच्यातनं आपण काहीतरी मार्ग काढूया, तू असं टोकाचं भूमिका घेऊ नको, असं म्हणत अर्जुन त्याची समजूत काढतो. इकडे रागाने सायली रूममध्ये गेली म्हणून कल्पनाला वाईट वाटतं. ती तिच्या मागे जाते. तेव्हा सायली खूप आनंदी असते. आता सायली नकळतपणे सत्य सांगते की काय कल्पना